हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल CS कॉर्नर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इतके सारे मेशो ड्रेस हॉलचा आज व्हिडिओ असणार आहे. आणि खूप खूप छान छान स्वस्त आणि मस्त ड्रेस असे आपण ऑर्डर केलेले आहे आणि त्यांचा आज रिव्ह्यू आज तुम्ही पाहणार आहात. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे हा ड्रेस. आता रक्षाबंधन आहे, जवळपास सणवार सगळे चालू झाले आहे, तर आपल्याला ड्रेस तर घालायला लागणारच आहे. ड्रेस साडी म्हणा है ना, किंवा बर्थडेसाठी, एखाद्या पार्टीसाठी, रेग्युलर यूजसाठी, ऑफिस वेअरसाठी, कॉलेजसाठी असे तुम्ही ड्रेस यूज करू शकता. खूप लाईट वेट आहे आणि मेन म्हणजे बजेट फ्रेंडली आहे. तर सगळ्यात पहिले हा ड्रेस तुम्ही पहा. तर ह्याच्याबरोबर हा आहे कुर्ता, हे पहा. आणि ह्याच्यावरची जी डिझाईन आहे खूप खूप सुंदर आहे. एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे, काही टिकली वर्क ही आहे ह्याच्यावरती. आणि खूप छान सिंपल आणि डिसेंट असा हा कुर्ता ड्रेस आहे. आणि 3/4 साईज लॉंग स्लीव्ज असणार आहे. त्यावरती अशी ही लेस ही लावली आहे जी खूप सुंदर दिसत आहे. कलर पर्पल आहे, जसा व्हिडिओमध्ये दिसत आहे तसाच आहे, कोणताही फिल्टर वगैरे नाहीये. आणि बाकी खाली सिंपल आहे. हे आहे त्याची बॅक साईड. ठीक आहे. राऊंड नेक असणार आहे. संतोकोबा हा ब्रँड आहे. तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे ऑर्डर करू शकता. आणि ही आहे त्याच्यावरची प्लाझो पॅन्ट. आता जी सिगारेट पॅन्ट चालू आहे त्या पॅटर्न मध्ये ही पॅन्ट आहे. आणि पॅन्टला देखील ही अशी लेस आहे, त्यामुळे खूप छान दिसतं. म्हणजे एकदम सिंपल असं दिसत नाही, छान लुक येतं. आणि सगळ्यात मेन भारी पार्ट म्हणजे ह्याचा दुपट्टा, ह्याची ओढणी. ह्याच्यावरती फ्लावर प्रिंट आहे. ही फ्लोरल प्रिंटची ओढणी छान आहे, एकदम मस्त. हे पहा, छान आहे ना. तर तुम्हाला कशी वाटली ही फ्लोरल प्रिंट ओढणी? मला तर अशा फ्लोरल प्रिंट ओढणी खूपच छान दिसतात. हा ड्रेस वेअर केल्यानंतर कसा दिसतो ह्याचा व्हिडिओ मी इथे किंवा इथे दाखवेल, ते तुम्ही नक्की पहा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता बारी आहे याची प्राईसची. तर हा ड्रेस मला फक्त कॅश ऑन डिलिव्हरी जर तुम्ही केली तर तुम्हाला 477 म्हणजे 477 ला हा पडेल. आणि जर ऑनलाईन पेमेंट केलं तर डिस्काउंट तर आहेच, 10, 15, 20 रुपये तरी आरामशीर डिस्काउंट होतात. आणि हा ड्रेस मला प्रमोशनसाठी आला आहे, तर म्हणून याचं एकदम योग्य रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हा मी ऑर्डर केलेला नाही, मला मेशोने हे प्रमोशनसाठी पाठवलेलं आहे. तर हा जो कुर्ता आहे ना, आता मला लागते डबल XL साईज. जर हे मेशोचे थोडंसं साईज वर खाली असतात. जर ब्रँडेड वगैरे ऑर्डर केलं तर मला L किंवा XL वगैरे चालतो. पण हे जे आहे मेशोवरती काही ब्रँड असतात, पण ओके रिजनेबल रेटमध्ये जे असतात नाही का, परवडणारे, स्वस्त मस्त असे असतात. तर यामध्ये मला डबल XL साईज लागते, पण मी ऑर्डर करते कारण की डबल XL साईज जर ऑर्डर केली तर पॅन्ट वगैरे टाईट होऊ शकते. म्हणून मी करते XXL ऑर्डर करते आणि त्याला अल्टर करून घेते. आता हा मला लूज होतो, तर ह्याला मला फिटिंग करून वेअर करून मी करू शकते. आणि ह्याची जी पॅन्ट, खरं सांगू का, ह्याची जी कुर्ता खूप छान आहे, फिटिंग एकदम मस्त आहे, काहीच इश्यू नाही. पण ह्याची जी पॅन्ट आहे ना, खूप छान, मटेरियल छान आहे, क्वालिटी छान आहे, कलर डिझाईन एकदम भारी आहे. पण ह्याची जी पॅन्टची फिटिंग आहे ना, इथे थाईजला, मांडीला थोडंसं हे जे आसन आहे ना, मला असं वाटतं बसताना थोडंसं टाईट होतं. एकदा घालू शकते जर मी ठेवून घेतलं, एकदा घालू शकते, पण नेक्स्ट टाइम मला प्रॉब्लेम होऊ शकतं किंवा हे उसू शकतं, फाटू शकतं. त्यामुळे जर तुम्ही हा ड्रेस ऑर्डर करण्याचा विचार करत असाल, जी तुमची साईज असेल त्यापेक्षा एक साईज मोठी करायची. म्हणजेच काय होतं, मोठे केल्यामुळे जी आपली पॅन्ट साईज आहे ती थोडीशी लूज भेटते. कुर्त्याला तुम्ही फिटिंग करू शकता, पॅन्टलाही करू शकता, पण पॅन्टला बसायला उठायला त्रास होऊ नये म्हणून कधीही एक साईज जास्त ऑर्डर करायची. म्हणजे जर तुम्हाला डबल XL लागत असेल तर तुम्ही XXL करा. काही नाही, थोडेसे 10-15 रुपये जास्त जातील. साईजप्रमाणे ह्यांची प्राईस असते. स्मॉल साईजला आणखी कमी रेट आहे, पण
जर तुम्ही एक साईज जास्त ऑर्डर केली तर तुम्हाला ती खूप कम्फर्टेबल राहणार आहे. तर ह्याचा जे वेअर केलेला व्हिडिओ मी इथे लावेल ते तुम्ही नक्की पहा आणि हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता दुसरा ड्रेस आहे आपला, हा स्काय ब्लू कलरचा हा ड्रेस आहे. प्युअर कॉटन मटेरियलमध्ये आहे, थोडंसं खादी मिक्स आहे मला वाटतं हे. आता हा जो ड्रेस आहे हे पहा, ह्याच्यावरती असे हे पलचे डिझाईन आणि ही असं ट्रायंगलमध्ये थोडीशी डिझाईन केली आहे. 1 2 3 4 5 असे हे 5 पल लावून डिझाईन केलेली आहे, जो खूप सुरेख लुक देते. सुंदर आणि सिंपल सोबर लुक देणारा हा ड्रेस आहे. ह्यावर आहे अशी ही लेस पॅटर्न, जी ही हाताने विणलेली कुरेशे पॅटर्न आहे. हे पहा, है ना, कुरेशे पॅटर्न म्हणू शकतो. व्हाईट कलरमध्ये खूप सुरेख दिसते. हातावर आहे ही ड्रेस. 3/4 लेंथ आहे हाताची, किंवा त्याच्यापेक्षा थोडं इथपर्यंत येते ही. मला वेअर केल्यानंतर 1 मिनिट, नाही फुल आहे, हां फुल आहे. आता ते डिपेंड, तुम्ही जर जास्त हायटेड असाल तर तुम्हाला थोडीशी वर जाईल. मला ही अशी येते, है ना. आणि खाली सिंपल आहे, म्हणजे हा असा हा कुर्ता. हे पहा, ह्याचा पण अगेन राऊंड नेक आहे. छान आहे, सिंपल फिटिंग खूप छान जबरदस्त येते. ह्याची क्वालिटी तर खूप भारी आहे. आता हा मी ऑलरेडी वेअर केलेला आहे, म्हणजे ह्याला मी 1-2दा वेअर करून झालेला आहे. आता ह्याच्याबरोबर आहे ह्याची ही अगेन सिगारेट पॅन्ट म्हणतात ह्याला, जी इलास्टिकमध्ये आहे. त्याची पण इलास्टिकमध्येच होती. आणि या पॅन्टचा जो अट्रॅक्शन पार्ट आहे हे पल, म्हणजे जसं ते कुर्त्यावरती आहे ना तसं सेम असं हे व्हाईट कलरची पल पॅन्टलाही लागलेले आहे. आणि हा आहे ट्रायंगल, अशी डिझाईन दिली आहे. वेअर केल्यानंतर खूप छान दिसते, खूप अट्रॅक्टिव्ह दिसते, म्हणजे एकदम असं साधं सिंपल वाटत नाही. जरा पॅन्टलाही अशी डिझाईन असली तर वेअर करायला खूप भारी वाटतं ना. हे पहा, ही अशी ट्रायंगल पॅटर्नमध्ये खाली डिझाईन आहे कटवर्क टाईपमध्ये, आणि ही आहे पल. आणि हे जे आहे ना हे असे मशीननी अटॅच केलेले आहे पल, म्हणजे निघणार नाही, म्हणजे हात शिलाई नाही की धागेदोरे निघणार नाही. हे डायरेक्ट असे प्रेस केलेले असतात नाही का, मग हे निघत नाही. म्हणजे तुम्ही वॉश करा, मशीन वॉश केले तरीही निघत नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे ह्याची ही दुपट्टा ओढणी. हे पहा, म्हणजे त्याच्या हातावरती, कुर्त्याच्या हातावरती जी लेस होती ती सेम लेस इथेही मॅच केलेली आहे. छान आहे ना. आणि इथे साईडला अशी ही सिंपल प्लेन लेस दिलेली आहे व्हाईट कलरची. आणि मधी मधी, म्हणजे हा नेटचा दुपट्टा आहे, आणि मधी मधी ही पल ही दिलेलं आहे. हे पण तसेच पॅक केलेले दिसतात ते का, हां दिसतंय. हे पॅक केलेलं आहे म्हणून निघण्याचा काही टेन्शन नाही आहे याला. सुंदर ओढणी आहे, ओढणी पण मोठी आहे, छान. वेअर केल्यानंतर खूप छान दिसते. आता हे तुम्ही जर परचेस कराल ना तर ह्याची प्राइस सगळीकडे वेगवेगळी आहे, डिझाईन वेगवेगळी आहे, कशामध्ये थोडी वेगळी डिझाईन आहे, साईजवर, क्वालिटीवर डिपेंड करते. जर तुम्ही म्हणजे मेशोवर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आपण शॉपिंग करतो तर स्टार रेटिंग दिलेली असते. म्हणजेच काय, जर 4 स्टार रेटिंग असेल तर तो प्रोडक्ट उत्तम छान, म्हणजे सगळ्यांनी जो परचेस केलेले असतात कस्टमर लोकांनी ते त्याला रिव्ह्यू देतात की ह्याची क्वालिटी कशी आहे, तर ते देतात आपल्या चॉईसने. आपल्याला एखादं नाही का आवडलं तर त्याला 5 स्टार असतं, 4 स्टार असतं. स्टार रेटिंगचे जे प्रोडक्ट असतात कधीही तेच परचेस करायचे. कधीही तुम्ही प्रोडक्ट परचेस करायला गेले तर मिनिमम स्टार रेटिंगच्या वरचे परचेस करायचे. कधी कधी 3.5 असेही असतात तरी चालतात. पण आता यामध्ये जर तुम्ही परचेस करायला गेल्यानंतर खूप स्वस्त अगदी 250 पासून सुरू आहे. 250, 300, 350, 400, 550, 600 पर्यंतही या ड्रेसचे सेम पॅटर्न दिसेल तुम्हाला. थोडंफार वर खाली असेल पण क्वालिटी मॅटर करते. म्हणून कधीही परचेस करताना, म्हणजे स्पेशली मेशो,
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट असे जे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर कधीही तिथे जे तुम्ही प्रोडक्ट इमेज येते तर त्याच्या खाली स्टार रेटिंग लिहिलेलं असतं बघा, 4.5, 4.2 किंवा 3.7, 5 स्टार असे रेटिंग दिलेले असतात. तर मी कधीही प्रोडक्ट परचेस करत असते तर तेव्हा मी स्टार रेटिंगचेच प्रोडक्ट परचेस करते, म्हणजे 4 स्टार असलेले प्रोडक्ट परचेस करते. तर त्यामध्ये काय होतं, झोलपाणी काही होण्याचं काही प्रॉब्लेम होत नाही, फिटिंगला प्रॉब्लेम होत नाही. झालं तर थोडंफार असं पॅन्टीचा एखादा इश्यू होतो, ते काही नाही, आपण एक्सचेंज रिटर्न वगैरे करणार 7 डेजमध्ये आपण रिटर्न करू शकतो, एक्सचेंज करू शकतो. आणि काही नाही, खूप सिम्पल आहे. मोस्टली तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत जा. त्याचे 2-3 फायदे आहे. कसे म्हणजे, जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराल तर तुम्हाला डिस्काउंट भेटतो स्पेशली, है ना. गुगल पे करा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड काही पेमेंट करा तर म्हणजे 20-30 रुपये किंवा कमीत कमी 10-15 रुपयाचा डिस्काउंट भेटतो. तो एक बेनिफिट आहे. दुसरं, ऑनलाईन पेमेंट तुम्ही जर केलं तर तुमची डिलिव्हरी फास्ट होते. म्हणजे त्यांना ही शुअरिटी असते की पेमेंट आलेलं आहे तर हा प्रोडक्ट कॅन्सल होण्याचे चान्सेस नसतात. म्हणजे ऑनलाईन पेमेंट कोण करतं, ज्याला ते घ्यायचंच असतं. टाईमपास वगैरे काही काही जण असतात की हां ऑर्डर केलं, हां ते थोडंसं शिपिंगमध्ये निघालं तर कॅन्सल, किंवा ऑर्डर करून ठेवतात, किंवा आपण इकडे तिकडे शॉपमध्ये बघतो एखादा आवडला तर ते कॅन्सल करून टाकतात. असे भरपूर चान्सेस होतात. म्हणून ऑनलाईन पेमेंटला ते लोक डिस्काउंट देतात. तर ऑनलाईन पेमेंट केलं तर त्यांना शुअरिटी असते की हा कन्फर्म ऑर्डर झालेला आहे, कॅन्सल होण्याचं असं नाही. म्हणून ते लवकर डिलिव्हरी फास्ट कुरिअरने पाठवतात, तुम्हाला ऑर्डर लवकर येतो. आणि तिसरं म्हणजे, जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराल तर जर तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला, तुम्हाला नाही आवडलं, एक्सचेंज क्वालिटी नाही आवडली, एक्सचेंज करायचं साईज नाही आलं, काही झालं, किंवा तुम्हाला ज्या डेटला पाहिजे होतं, किंवा सपोज तुमचा बड्डे आणि तुम्हाला बड्डेला पाहिजे आणि तुम्ही ऑर्डर थोडंसं लेट केलं असेल, किंवा काही इश्यू झाला जसं पावसाळ्यामुळे वगैरे कधी कधी डिलिव्हरी लेट होते, शक्यतो होत नाही. आपण कधीही ऑर्डर करतो तर त्याच्या 1-2 दिवस आधीच येते, कधी कधी तर 4-5 दिवसाचं ऑर्डर येते. मोस्टली त्यांचा 8 ते 10 दिवसाचा असा कालावधीत असतो. पण जर तुम्ही थोडंसं काही इश्यू झाला आणि लेट आलं, म्हणजे आपल्याला ज्या फंक्शनला पाहिजे त्या फंक्शनला भेटलं नाही, म्हणून आपण कधी कधी रिटर्न करून टाकतो. तर त्याप्रमाणे जर तुम्हाला रिटर्न करायचं असेल तर ऑनलाईन पेमेंट केलं तर रिटर्न एक्सचेंज पॉलिसीला डायरेक्ट ज्या ह्यानी तुम्ही पे केलं, समजा तुम्ही गुगल पे केला तर तुम्ही रिटर्नला टाकलं तर त्याच ID ला किंवा त्याच अकाउंटला तुमचं डायरेक्ट रिफंड होतो. वेगळं तुम्हाला आता कॅश ऑन डिलिव्हरी दिली तर तुम्हाला बँक डिटेल वगैरे टाकावं लागतात, की कॅश पेमेंट केलं तर मग रिसीव्ह कसं होणार ना तुम्हाला ते तुमचं पेमेंट, तर तुम्हाला बँक डिटेल वगैरे सगळं फिल करावं लागतं. पण ऑनलाईन पेमेंट जर केलं, ज्या अकाउंट थ्रू तुमचं पेमेंट झालेलं आहे त्याच तुम्हाला लगेच, जसं तुम्हाला डिलिव्हरी बॉय येतो तुमच्याकडून रिटर्न करण्यासाठी प्रोडक्ट परचेस करतो, त्याच्या 24 तासाच्या आत, 24 तास पण नाही लागत, एका दिवसात किंवा 12 तासात तुम्हाला पैसे रिफंड होऊन जातात. सिम्पल आहे ना. म्हणून ऑनलाईन शॉपिंग बेस्ट आहे. ॲक्च्युली मला आउटडोअर शॉपिंग खूप आवडते, पण आपल्याला टाईम नसतो ना कधी कधी जायला. आणि सिरियसली सांगू का तुम्हाला, हा जो ड्रेस आहे ना, हा ड्रेस मी कालच बाहेर बघितला. म्हणजे हा मला ऑलरेडी प्रमोशनसाठी आलेला होता, तर मग मी बोलले जरा बघू बाहेर काय प्राईस आहे. आता या ड्रेसची, म्हणजे हा फ्लोरल प्रिंट ओढणीची खूप फॅशन चालू आहे, ट्रेंडमध्ये आहे, तर सगळीकडं हा ड्रेस दिसतो. तर मी एक बुटीक होतं छोटंसं, त्याच्या शॉपच्या बाहेर हे डमीला लावलेला होता ड्रेस. सेम डिझाईन, सेम ओढणी, सेम, फक्त त्याच्या जी पॅन्ट होती त्याच्या खाली लेस होती, म्हणजे अशी जास्त वर्क केलेली बॉर्डर होती. इतकंच फरक आहे, बाकी काय नाही. तर त्याची प्राईस काय असेल सांगा बरं तुम्ही. 1850 रुपये अशी मला त्यांनी प्राईस सांगितली या सेम ड्रेसची. का मी 1850 रुपये पे करू, जो मला मेशोवरती फक्त अंडर 500 रुपीज रिसीव्ह होत आहे. म्हणून ऑनलाईन शॉपिंग थोडीफार परवडते. तर चला तर मग पुढे वळूया आपल्या नेक्स्ट ड्रेससाठी. तो आहे हा ड्रेस, आणि तो माझा खूप खूप फेवरेट आहे, कारण की ह्याची जी फिटिंग, ह्याची क्वालिटी, ह्याची प्राईस खूपच भारी आहे. तर हे पहा, हा आहे हा पॅटर्नमध्ये खूप युनिक ड्रेस आहे आणि इतका लोकांना आवडला, म्हणजे कितीतरी हजार लोकांनी हा परचेस केलेला आहे. ह्याची जी डिझाईन आहे ना, ही खूप छान आहे, डिसेंट आहे. सिल्वरमध्ये तुम्हाला ही डिझाईन मिळेल. कलर तर खूपच भारी आहे याचा. यामध्ये थोडासा लाईट दिसत आहे मला वाटतं व्हिडिओमध्ये, पण किंचित असा डार्क आहे. सेम अशी हे पहा, त्या वर्कमध्ये हा जो वर्क आहे मशीन वर्क आहे वाटतं मला हे. हां,
तर हे पहा, ही डिझाईन आहे हातावरती, म्हणजे हातावर पण असं काहीतरी असलं डिझाईन असलं किंवा नुसतं असं नाही ना बरं वाटत की तेच नाही का, काहीतरी एक छोटीशी लेस वगैरे पाहिजे. तर पण ह्यावरती तर इतकं छान, इतकं भारी वर्क आहे. आणि हे निघत नाही बरं का, वॉश केल्यावरही निघत नाही, पॅक आहे एकदम छान डिझाईन आहे. ह्याची ही हाताची लेंथ फुल आहे, हे पहा है ना, किती छान दिसतं ना, फुल आहे. आणि गळ्याची डिझाईन तर सुपरच, विचारूच नका, खूप छान दिसतो हा पॅटर्न वेअर केल्यानंतर. मी तुम्हाला इथे व्हिडिओ प्ले करून दाखवेल मी वेअर केल्यानंतर कसा दिसतो. आणि खाली कुर्त्याला हा असा आहे, म्हणजे बॅक असं असणार आहे, सिंपल प्लेन, अगेन राऊंड नेक है ना. आणि हे आहे फुल कुर्ता, वेअर केल्यानंतर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये कसा दिसतो. ही माझी साईज XXL आहे. थोडंसं मला फिटिंग करावं लागतं, पण तुम्हाला सांगू का, मला ड्रेस थोडंसं लूज वेअर करायलाच आवडतं, कारण की बसल्यानंतर ते असं पोटाचं वगैरे शेप वगैरे दिसणं मला आवडत नाही, म्हणून मी थोडंसं ड्रेस लूजच ऑर्डर करत असते किंवा ठेवत असते. आणि ही आहे याची पॅन्ट. आता ही पॅन्ट सिंपल आहे, पण पाहिजे जी पॅन्टची फिटिंग आहे ना, एकदम सुपर कम्फर्टेबल आहे. म्हणजे आजपर्यंत मी जे पण ड्रेस ऑर्डर केले आहे त्यामध्ये ह्याची जी पॅन्ट आहे खूपच कम्फर्टेबल आहे, बसायला उठायला एकदम कम्फर्टेबल असणार आहे ही पॅन्ट, हे पहा. आणि अट्रॅक्शन पार्ट म्हणजे या ड्रेसचा तो आहे ह्या ओढणी, हा दुपट्टा, याच्यावरती हे नेटमध्ये आहे आणि यामध्ये हे टिकली वर्क आहे. पण मला कळलं नाही या ड्रेसवरती सिल्वरमध्ये डिझाईन आहे. आता तुम्ही इथे पहा, सिल्वरमध्ये डिझाईन आहे आणि या ओढणीवरती गोल्डन दिसतंय का तुम्हाला, हा गोल्डन टिकली वर्क आहे. असं का, क्यों मेशो ऐसा क्यों करते हो? पण तुम्हाला सांगू, काहीच कळून येत नाही, कुणालाही काही समजत नाही. वेअर केल्यानंतर इतकं भारी दिसतं. इथे व्हिडिओ मी दाखवणार आहे. आणि ह्याची प्राईस पण 500 550 डिपेंड घेण्यावर आहे. आता तुम्ही जर मेशोवर स्क्रोल कराल तर तुम्हाला स्वस्त रिजनेबल आणखी भेटेल, पण अगेन 4 स्टार असलेल्या रेटिंग प्रोडक्टच घ्यायच्या जर तुम्हाला खरंच चांगला प्रोडक्ट हवा असेल तर. जर तुम्हाला असंच काही पण हवं असेल तर तुम्ही मग स्वस्त प्रोडक्ट घेऊ शकता, पण मी कधीही 4 स्टार रेटिंग असलेलंच प्रोडक्ट घेते, किंवा मिनिमम 3.5 किंवा 3.7 असलं पाहिजे, कारण की त्याची क्वालिटी, त्याचा ब्रँड, त्याची फिटिंग, त्याचं वर्क हे अगदी उत्तम असण्याची गॅरंटी असते जर तुम्ही 4 स्टार रेटिंगचे प्रोडक्ट परचेस कराल. कोणत्याही ऑनलाईन शॉपिंगला हा रूल लागू होतो. तर ही होती आजची टिप. आणि तो जो हा ड्रेस आहे ह्याची म्हणजे सगळेच हे तिन्ही ड्रेस अंडर 500 आहे. एखादा जर तुम्ही साईज वाईज जर तुम्ही मोठी साईज घेत असाल तर 10, 15, 20 रुपये थोडेसे जास्त होणार. तर कसा वाटला आजचा हा तुम्हाला कुर्तीज किंवा ड्रेस हॉल कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर परचेस करायचं असेल इथे मी स्कॅनर देईल प्रोडक्टचे, तर तुम्ही त्या प्रोडक्टला स्कॅन करायचा आहे. म्हणजेच काय, प्रोडक्टचा स्कॅन नाही जर केलं तर स्क्रीनशॉट घ्यायचा, सिम्पल स्क्रीनशॉट घ्यायचा, म्हणजे व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मेशो ॲप ओपन करायचं. त्याचा सर्च बार असतो, तिथे कॅमेरा बटन असतं. आहे का माझ्याकडे मोबाईल हां, मी तुम्हाला दाखवते कसं करायचं, म्हणजे कन्फ्युजनच नको. किंवा यावरती मी एक लवकरात लवकर व्हिडिओही आणणार आहे की कसं परचेस करायचं, पण एक सिम्पल छोटासा उदाहरण मी तुम्हाला देते. आता मेशो ॲप, हे मी मेशो ॲप ओपन केलं. आता या मेशो ॲपमध्ये इथं हा सर्च बार असतो, हे कॅमेराचं बटन असतो, हे कॅमेऱ्याचं बटन ओपन करायचं आणि इथे ऑप्शन आलं गॅलरी वगैरे. आता इथून जर तुम्ही गॅलरीमध्ये जाल, हां, तर गॅलरीमध्ये गेल्यावर समजा तुम्ही एखादा स्कॅनर आहे का, स्कॅनर सध्या नाही आहे माझ्याकडे, किंवा एखादा स्कॅनर तुम्ही ओपन म्हणजे तो जो फोटो असतो ना माझ्या व्हिडिओचा तुम्ही काढलेला असेल त्याचं फक्त असं क्लिक करायचं. समजा आता तुम्ही क्लिक केलं तर असं सर्च करून तुम्हाला तो प्रोडक्ट ऑटोमॅटिक ओपन होईल. अशा या प्रकारे ओपन होईल आणि काय नाही, मग ओपन करा, तुम्ही तुमच्या साईजमधून शॉपिंग करा.
आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि परचेस करायला विसरू नका. रक्षाबंधनला गिफ्ट देण्यासाठी उत्तम आहे. आणि लवकरात लवकर पुढे भेटूया आपल्या नेक्स्ट हॉलमध्ये, जे खूप छान छान असे साड्यांचे हॉल, ब्लाऊजचे हॉल असे मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आणि प्लीज असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, लवकरात लवकर आपले 1000 फॅमिली पूर्ण होणार आहे, तर त्यासाठी प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत बाय.